आय एम सानिया। तर चला आपण ह्या पुस्तकातील पुढील भाग पाहूया। स्वप्न 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 विचारांमध्ये रूपांतरित होतात आणि विचार कृतींमध्ये। 30 सप्टेंबर 2000 या दिवशी मी झारखंडमधल्या रांचीमधील बोकारोला जात होतो। तेव्हा हेलिकॉप्टर उतरायच्या वेळी त्याला अपघात झाला। त्याचं इंजिन बंद झाल्यामुळे ते जमिनीवर जोरात आपटलं। वैशिष्ट्य म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये आम्ही सगळेजण आश्चर्यकारकरित्या वाचलो। देवाचे आभार मानले, परंतु या घटनेचा फारसा धक्का मला बसला नाही। मी लगेच ठरल्याप्रमाणे बोकारोमधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर होणार असलेल्या माझ्या भाषणाला रवाना झालो। रात्री मला डॉक्टरांनी झोपेची गोळी घ्यायला लावली। सकाळच्या अपघाताचा धक्का कमी होण्याच्या दृष्टीनं ही गोळी जरुरीची होती। मी सर्वसाधारणपणे रोज रात्री 1 वाजता झोपतो आणि सकाळी 6 वाजता उठतो, पण या झोपेच्या गोळी मला खूप अगोदर झोप आली आणि नेहमीच्या वेळेपेक्षा 2 तास उशिरा मी उठलो। अर्थातच ही माझी गाढ झोप नव्हती। झोपेत असताना मला वाटलं की कधीतरी माझ्या मनात विचार आला, मानववंशाची निर्मिती ही देवाची सर्वोत्तम कलाकृती नसेल, पण मग हिंसक प्रकार का घडतात किंवा त्यामुळे माणसं का दुरावतात? मग मी एक कल्पना केली की गतकालामधल्या 5 आदर्श व्यक्ती ज्यांची प्रतिमा त्यांच्यातल्या सद्गुणामुळे प्रत्येकाच्या ओळखीची आहे, त्यांच्यात काल्पनिक भाषण घडतं। या सगळ्या व्यक्तींना मी मानतो। त्यांच्या संवादांमधून मी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला। स्वप्नांमध्ये स्पष्ट, ठळक व अधिक जिवंत अनुभवाचा धनी होताना क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळूच्या वाळवंटात उभा असलेला मी स्वतःला पाहत होतो। ती पौर्णिमेची रात्र होती आणि संपूर्ण वाळवंट चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेलं होतं। त्या 5 व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, अल्बर्ट आइन्स्टाईन, सम्राट अशोक, अब्राहम लिंकन आणि खलिफा उमर वर्तुळाकार करून उभ्या होत्या। त्यांचे पोशाख वाऱ्याने फडफडत होते।